राणा तू बाहेर येणार आहेस की नाही येणार आहेस? नाही. काय टाइमपास चाललाय राणा? अगं सखी, अगं काय झालं? अगं अंजली काय त्रास आहे तुझा नवरा? आतमध्ये कोंडून घेतलं त्याने स्वतःला. बाहेर काढ त्याला जा. कुठे ते बघ तिकडे. मी बघते. अहो अहो राणाजी बाहेर या ना. अंजलीबाई. हो मीच आहे, मी आली आहे, या बाहेर. ते बाहेर येण्यासारखी कापड नाही ती. मी काय बिकिनी घालायला लावली नाहीये त्याला. अहो बिकिनी नाही ऐकत आम्ही दुकानात. पहिलवानाचा ड्रेस दिलाय पहिलवानासनी. बर अहो तुम्हाला कुस्तीचेच कपडे दिलेत, या ना बाहेर. होय पण यो वेगळा आहे हो. अजिबात शोभत नाही बघा मला. ह्या असल्या कपड्यात मी बाहेर नाही येणार. हे बघा तुम्ही आता मॅट वरची कुस्ती खेळणार आहात ना? अहो खेळणार आहे की. अहो पण ती मैदानात ही असले कपडे घालून मी 4 चौकात बाहेर येणार नाही. बरं तर ठीक आहे, मी सगळ्यांना बाहेर घालवते. हा मग या बाहेर. तुम्ही सगळे जरा बाहेर जा. बाहेर जा. हा नाही तुम्ही पण बाहेर जा. जा लवकर. हा सगळे गेलेत बरं का बाहेर. आता कोणी नाहीये इकडे. या बाहेर. पक्क ना? हो खरंच गेलेत सगळे. या बाहेर, मी थांबलीये. हा होय. हो आता काय झालं? माझी कापड मला परत द्या. हुडाजी कुठे गेलेत काय माहिती. हुडाजी कहाँ पे गायब हो गए थे आप? यहाँ पे कितना तमाशा हुआ, कुछ पता है आपको? अरे मैडम जी बहुत जोरों की भूख लग गई थी, इसीलिए राणा अभी तक बाहर नहीं आया क्या? अरे भाभी जी नमस्ते. बस झालं. अरे हे कपडे दे त्याला. हा अहो हे कपडे घ्या. तुम्ही काय बघत बसलात सगळे? आपल्या कामाला लागा प्लीज. वेडपटपणाची हद्द आहे राणाच्या. तू कशी काय हँडल करतेस ग त्याला? माझा असा नवरा असता ना तर आतापर्यंत 10 वेळा डिवोर्स दिला असता मी त्याला. आधी तू माणूस समजून घ्यायला शिक, मग कळेल तू. मला तसं म्हणायचं नव्हतं, पण राणा फारच हट्टी आहे. हाँ ये तो मैंने पहले ही दिन बोला था. बाय द वे तू इथे कशी काय आलीस? तुला कसं समजलं? राणाजी कधीही अडचणीत असले की त्यांना पहिली आठवण माझीच येते. त्यांना माहितीये मी त्यांना समजून घेणारच. छान होता ड्रेस. अरे अरे मैडम जी, अरे सुनिए तो. चला. अरे मैडम आप जाने भी दीजिए, राणा है ही ऐसा. आप गुस्सा मत होना जी. या पहले से तय करना बंद करिए. कोणी सांगितलं मी चिडलीये म्हणून? आपका चेहरा बता रहा है. तो खैर आप गुस्सा नहीं है तो कोई बात ही नहीं. सखी मॅडम ती कापड बरोबर होती ना? व मी कशाला सांगू? अंजलीलाच विचार ना. यासनी ओके वाटतंय, तुम्ही सांगा की. मी काय सांगू आता राणा? तू नियम मोडलाय. अंजलीला मध्ये घेणार नाही असं म्हणला होतास ना? का फोन केलास मग तू तिला? यांनी मला फोन केला कारण थांब जरा त्याला सांगू दे.
सांग राणा, का फोन केलास तू? अहो मग आणि कुणाला करणार? अहो मी अडकलो होतो आणि त्यात काय तुम्ही ऐकायला तयार नव्हता. अरे मला सांगायचंच ना मग. अहो होय, अहो मी सांगत होतो पण तुम्हीच ऐकायला काय तयार नव्हता. आणि ते माझी तुम्ही कापड भी द्यायला तयार नव्हता. मी देत होते तर. तो क्या हुआ, बहुत जोरों की भूख लगी थी इसीलिए मैं चला गया, और साथ में राणा के कपड़े भी. ऐकलंस? मला मैत्रीचा एवढा मोठा कागद लिहून दिलास, हीच मैत्री आहे का? हाच विश्वास आहे? तू मला समजून घेणार, मी तुला समजून घ्यायचं असं ठरलं होतं ना? मग का अंजलीला फोन केलास तू? प्रत्येक वेळी तू तिला फोन करणार आहेस का? अहो नाही हो, अहो मला कुठे माहिती होतं तुम्ही कापड देणार आहेत ते, आणि काय बोलला बी नव्हता. तू असंच करत राहिलास तर कशी होणार प्रॅक्टिस राणा? अहो नाही हो, अहो या कपड्यांची सवय असतात जरा सांभाळून घ्या की, आणि समजून घ्यायचं ठरलं ना हो आपलं. तू मला घेतलंस का समजून? जोपर्यंत तू रूल्स पाळत नाहीस ना राणा, तोपर्यंत या मैत्रीचा काही फायदा नाहीये. अहो सखी मॅडम, सखी मॅडम अहो ऐकून तर घ्या. अहो सखी मॅडम, अहो सखी मॅडम माझं ऐकून तर घ्या. काय आता? अहो आता सुरुवात झाली ना व, जरा सांभाळून घ्या की. अहो इथनं पुढे समजा देण्यात ठेवतो. हो, एकदा का सवय झाली ना की काही प्रॉब्लेम नाही येणार. बरोबर आहे. तू मला प्रॉमिस कर की इथून पुढे तू अंजलीला त्रास देणार नाही. अजिबात नाही. अहो नाही, त्रास कसला यार? यांना मदत करणं कर्तव्यच आहे माझं. होय, अडचणींच्या टायमाला अंजली बाई येतात बघा मदतीला, आणि ते आले की समजा कोडं सुटते बघा. तुम्ही दोघं नवरा बायको म्हणजे हद्दर. म्हणजे गेला ना वराक, गेला ना व. होय म्हणा की. हो गेला. अरे मैडम जी, आपको तो गुस्सा आया नहीं, ऐसा बोला था आपने. तुम्ही आता माझं डोकं खाऊ नका प्लीज. जी मैडम. ठीक आहे चला. बरं, आपण आता आलोच तर भेळ खाऊन जाऊया. खाऊया की. तुम्ही दोघं या खाऊन. अहो पण असं कसं, असं एकट्यानं खाणं बरं दिसते का दोस्तीत? चला आपण समधी जाऊ. नाही नको प्लीज. म्हणजे राग गेला नाही वाटतं तुमचा? बरं ठीक आहे चला जाऊया. आप लोग चलिए, मैं जरा मेरा काम निपटा के आता हूँ. वापस कैसे आओगे आप? जी मुझे पता है जी, मैं आ जाऊंगा, कोई दिक्कत नहीं. ठीक आहे बसा. अंजली पुढे बस. बसा तुम्ही. आल्या गोणी, हा ठेवा सांभाळून. श्रीपती, हा? गोण्या समद्या नीट ठेव. हा, पावसाळी वातावरण आहे, खाली कागद बिगत घाल. समजा धान्य धुन्य नीट राहिलं पाहिजे. बरोबर. नाही मंत्र्याचं घर असलं तरी बी काय फुकट खात नाही आम्ही. हा, नमस्कार वहिनी साहेब. काय रेणूबाई, कस काय संसार बिंसार नीट आहे ना व? का अजून भांडतच बसतेस नवऱ्या संगट? भांडू कशाला, चाललंय की नीट. नाही तवा आई बापा संगट भांडून त्यांच्या मर्जी विरुद्ध लगीन केलतस म्हणून म्हणलं. नाही ते लाडूला सोडायला आलते मी इथं. का बरं? ना आमच्या जाऊबाई कुठे आहेत? का तुमच्या शाळेनं एक्स्ट्राचं काम दिलं त्यासनी? नाही नाही, ती कोल्हापूरला गेली आहे ना व. कोल्हापूरला? ते आणि कशाला? ते सखी आणि रानादाचं काहीतरी झालंय म्हणे तिकडं. मला बी काय एवढं नीट माहिती नाही. मला फक्त म्हणली जाता जाता लाडूला सोडून जा म्हणून आले. अगं पण तू विचारायचं नाही का काय झालंय ते? अहो लई गडबडीत होती अंजली. अगं काय रेणू, ज्यांनी एवढं तुझं लगीन लावून दिलं त्यांच्याबद्दल काही काळजीच नाही बघ तुला. खरं मला लई उशीर व्हायलाय. कोल्हापूरला घर आहे ना व माझं, येते. असू दे असू दे, शिटीतला तोरा आमासनी जाऊ नकसा. लाडूला सोडायला आलत्यास ना व, जा आता. चल लाडू, बाय. बाय रेणू माऊ. बाय. काय म्हणलास तू? रेणू माऊ? अरे बाबा किती माऊ गोळा करायलायस. बरं ऐक, काय झालंय तिकडं, काही माहिती तुला? नाही, पण माऊ घाबरली होती. घाबरली होती म्हणजे आमचा प्लॅन सक्सेस होतोय म्हणा की. होणारच. प्लॅन म्हणजे काय? प्लॅन म्हणजे तुला नाही कळायचं बाबा. तुझा आपलं पोटाला खाऊन घे. शेतकऱ्याचं घर आहे, लय अन्न पिकतंय आमच्याकडे. जा जा जा.
छान आहे भेळ राणा, थँक्यू. म्हणजे वेळेमुळे आपलं भांडण मिटलं म्हणायचं. हो, खरं तर ना मला राणाचं वागणंच नीट कळत नाही. म्हणजे धड चूक आहे असे म्हणता येत नाही, पण बरोबर आहे असंही नाही. अहो झालं गेलं इसरा की आता तुम्ही भेळ खावा. अहो उगाच चिवणी दोन्ही काढत बसलं की दोस्ती टिकत नाही. पण या दोस्तीच्या नावाखाली मी माझं प्रोफेशन विसरणार नाहीये, हे तुझ्या लक्षात राहू दे. तुमचा स्वभाव लय तिकट बाबा. हे घ्या, तुम्ही मिरची खावा. मिरची कशाला? भेळ अशीच छान लागते. अहो नाही हो, अहो फक्त गोड खाण्यात काय पॉइंट नाही. आमच्या कोल्हापूरची मिरची खावा तुम्ही, तुमचा तिखटपणा कमी होईल. या खावा. तिखट खाऊन तिखटपणा कसं कमी होईल? अहो कसं आहे माहितीये का, काट्यानं काटा काढायचा असतोय. हे घ्या खावा. हे बघा अशी खावा. अरे बापरे. घ्या. आओ पाणी पाणी दे, पाणी पाणी दे. हे घ्या. लय तिखट लागलं काय? अहो एवढं तिखट लागतं तर कशाला मिरची खायला सांगतात? अहो आता कोल्हापूर मध्ये आलं तिखट खायला नको. अहो पण तिला त्रास होतोय त्याचा. तुम्हाला बी झालतं की, पण तुम्हाला बी सवय झाली तर तुम्ही इकडचे झालेत ना व, तसं यांचं बी होईल की. अरे अंजलीला कायमचं इथेच राहायचंय, मला नाही राहायचंय. मी कशाला सवय लावून घेऊ? आणि राहिलात तर आमच्या कोल्हापूरला कुस्तीचं माहेरघर म्हणतात. अहो उद्या तुम्ही ते कुस्तीचं प्रॅक्टिस देणार काय ते म्हणतात ते अकॅडमी बी काढशीला. नाही नाही, तुला आयुष्यभर सहन करणं मला नाही झेपणार. ते अंजली करू शकेल, मी नाही. हे बी खरंय म्हणा. अंजलीबाईंसारखं मला कोण बी समजून घेत नाही बघा. संपलं की. हो दादा. हो अहो इकडे आहे की. आलो. बोल. अजून काय काय आपल्याकडे? जम्बो पाणीपुरी आहे, आलू चक्री आहे, पाणीपुरी शॉर्ट आहे. बोला काय काय खाणार? नको नको, माझं झालं. अहो असं कसं? अहो काहीतरी खायला लागणार बघा. आपलं मिटलंय ना भांडण. नाही मी आता निघते, तुम्ही दोघं या निवांत खाऊन घेऊन. बरं तू जाऊ. अहो आपण संगडच जाऊ की. अरे अंजली एवढ्या लांबवर आली तर जरा फिरून या ना तुम्ही नवरा बायको. मी कशाला कबाब मी हड्डी पाहिजे? हो नाही हो, आमचं तसं काय नसते बघा. बरोबर ना? हो अगं आपण मिळूनच फिरायला जाऊया. नाही नाही, राणा बरोबर फिरून अजून त्रास करून घ्यायचा नाहीये मला. मी जाते पुढे, तुम्ही या नंतर. ठीक आहे चलो, बाय. हो या खरंच चेष्टा मस्करी करवत्या तर माझं वागणे असली खरंच सण होत नाही. नाही ते हसत बोलत होत्या म्हणजे चेष्टा मस्करी करवत्या. बरोबर ना? बरोबर, मैत्रीत चेष्टा मस्करी चालतेच ना. हा हे बी खरंय म्हणा. बरं तुला पैसे देवाने जाऊ आपण. हं, चला. दादा किती झालं? 90 रुपये झाले. 90? 90. अहो भेळ लाईच महाग झाली आजकाल. साहेब 30 रुपये भेळचे आणि 60 रुपये तुमची भांडणं मिटवायची. अरे वा, म्हणजे माझं वाक्य मलाच परत. ते बी 60 रुपये जादा घेऊन. चांगलंय की. हे घ्या. साहेब महागाई किती वाढल्या बघताय ना मग. थँक्यू काय. चला चला. हो चला आपण फिरायला जाऊ. अहो आज तुम्ही मला एवढ्या मोठ्या अडचणीतून सोडवलंय, मग तुम्हाला फिरवलंच पाहिजे. चला. पास होता सकाळी मोठ्या उत्साहात आलात मैत्रिणीसोबत, तेव्हा तर मला विचारलं पण नाही. आणि अडचणीत सापडला तेव्हा लगेच बायकोची आठवण आली का? अहो अहो ऐकत माझं. अहो अंजलीबाई, अहो तुम्ही शाळेत निघाला होता म्हणून विचारलं नाही मी. विचारलं असतं तर आले असते मी. खरंच काय? बरं रुसवा सोडा की जाऊ द्या की. आता विचारतोय ना. चला. ते आता रुसवा घालवायला खाल्लं ना मग परत काय खायचं काय? नाही नको. नाही ते दादा परत जादाचे पैसे घ्यायचे.
बघा आता कसं असलात. हा पण आता मी हसले म्हणल्यावर रुसवा गेला असं समजू नका. ठीक आहे, तुमचा रुसवा घालवायला काय करू तुम्हीच सांगा. मी कशाला सांगू, तुम्हीच शोधा. अहो मला कळत नाही तेव्हा तुम्हीच सांगताय ना व. आता नाही सांगणार, शोधा तुम्हीच. असं म्हणताय. हा चला. कुठे? अहो चला तर अहो. चला. या या इकडे. काय पाहिजे? बघा हुडकलं का नाही. आता तुम्हाला पाहिजे ते काय मस्त पैकी आणि तुमचा रुसवा घालवा. हो ताई यासनी पाहिजे ते दाखवा काय. कानात दाखवा ना. हा दाखव. तुम्ही बसा की. या. हा हा बघू. हे बघा. हे बघू. अरे वा चांगले की घेऊन टाका. नाही नको, हे नको, हे नको. हो. हा मस्त आहे घेऊन टाका. नको, हे नाही चांगले वाटणार. मी नको. हे नाही नको. हा मस्त आहे घेऊन टाका. अहो आपण माझा रुसवा घालवण्यासाठी आलोय ना, मग काहीतरी छान घेतलं पाहिजे. उगाच गडबड करू नका मला. अहो, नाही नाही तसं नाही. त्याचं काय आता समजा तुमच्यावर चांगलं दिसतंय तर मी तरी काय करणार. आता आता तुम्हीच सांगा यासनी समजा चांगलं दिसतंय का नाही. हो छान दिसतंय. आमच्या दुकानात सगळं चांगलं असतंय. बघा आता ताई बी म्हणल्या समजा चांगले यांच्याकडे. अहो घ्या कुठलं बी आणि चला लवकर चला. तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही जा. नाही नाही तुम्हाला जे चांगलं वाटते ते घ्या तुम्ही. ते तुमचा रुसवा घालवायचा घ्या तुम्ही. हा हे कसे? एवढं काही खास नाही. आत्ताच म्हणालात ना मला सगळं छान दिसतं म्हणून. होय पण हे मध्ये जरा बघू. मी हेच घेणार. आता कसं तुमच्या कानाला लागल्यावर एक नंबर दिसते बघा. एकदम मस्त घेऊन टाका. हल्ली फारच हुशार झालाय ना तुम्ही. हे द्या. ते नव हा सखी मॅडम साठी एक घेऊया काय. त्यांचे कान कसं मोकळं मोकळं वाटते. अच्छा म्हणजे तुमचं लक्ष सखीच्या कानाकडे पण गेलं का? एवढं बारीक सारीक लक्ष असतं तिच्याकडे? हो नाही हो ते माझ्या नजरेत आलं म्हणून सांगितलं. ठीक आहे आपण जाऊबाई, गोदाक्का, राधाताई, चंदा सगळ्यांसाठीच घेऊयात ना कानातलं. अहो एकदम बेस्ट. समजेच समान काय म्हणजे कुणाला बी वाईट वाटणार नाही. हो ताई अजून काय ते दाखव. हो काय चाललंय तुमचं? आपण माझ्या खरेदीला आलोय ना, माझा रुसवा घालवायचा आहे ना, माझं काही महत्वच नाही का? असं आहे काय. अहो मग तसं असेल तर आपण फक्त तुमच्यासाठी घेऊ. होय कसं आहे तुम्ही समजावल्याशिवाय कुठं कळते मला. तुम्ही सांगत जावा की. हो ताई ते फक्त एकच द्या काय. किती झालं? 120 रुपये द्या.